गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 9:45 झाले होते आणि माझा ड्युटीला जायचा वेळ झाला होता. सो मी मस्तपैकी उपमाचा नाश्ता केला. नंतर मी ड्युटीला गेली. परत ड्युटीवरून मी घरी आली. सो इथे बघू शकता निधू आणि निधूचे पप्पांच्या मस्त्या चालू होत्या. सो आज मी तुम्हाला आहे ना काजू करीची रेसिपी दाखवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी 2 कांदे घेतले आणि त्यांना छान असे कापून घेते. एकदम असे उभे बारीक बारीक कापून घेते, जेणेकरून त्याचा जो ग्रेव्ही राहील ना, वाटण ज्याला आपण म्हणतो ते बनवण्यासाठी. मी ना शॉर्ट्स व्हिडिओही अपलोड करते इंस्टाग्रामवर म्हणा किंवा यूट्यूब शॉर्ट्सवर म्हणा. बट मला आहे ना 2-3 जणं बोलले आणि मी जिथे जॉबला जाते ना, तर त्या माझ्या फ्रेंड्स पण बोलल्या की तू आहे ना पूर्ण व्हिडिओ अपलोड कर म्हणून, जेणेकरून आहे ना आम्हाला कळेल की तू कसं बनवते. सो त्याच्यामुळे इथे बघू शकता. नंतर इकडे मी कांदे कापले. आईंनी इकडे मस्त खोबरं किसून घेतलं आहे. त्याच्यानंतर टोमॅटोही मी चिरून घेतले. नंतर इथं 2 मिरच्या घेतल्या आहे. सो त्या मिरच्या मी कापून घेतल्या. त्याच्यानंतर इकडे धनिया मी कापते. धनिया म्हणजेच कोथिंबीर मी कापून घेते. सो त्याच्यानंतर लगेच आपण वाटण बनवायचं आहे. त्याच्या आधी इकडे बघू शकता आईंनी जे खोबरं किसलं होतं त्यालाही मी ना चांगल्या प्रकारे असं तव्यावरती भाजून घेते. भाजल्यामुळे ना त्याची टेस्ट चांगली येते. आणि इथे मी ना जिंजर गार्लिकची पेस्ट यूज करणार आहे. सो इथे बघू शकता आधी मी ना कांदे टाकले. सो कांदे भाजून घ्यायचे. नंतर मी तुम्हाला त्याच्या आधी आमचं सेटअप दाखवते की आम्ही कशा प्रकारे व्हिडिओ करतो रील्ससाठी. सो इथं बघू शकता मी अशा प्रकारे हे एक मोबाईल लावून देते आणि त्याच्याने तो व्हिडिओ जो असतो म्हणजे जी आमची रेसिपी असते ती होत असते अशा प्रकारे. आणि दुसऱ्या मोबाईलने जे दुसरे काही शॉर्ट्स असते ना ते घेते मी. आज तसंच केलं आहे. एक याच्यामध्ये तुम्हाला जे असं वरून दिसतं आहे ना, म्हणजेच तो मोबाईल जो मी लावलेला आहे त्याच्याने दिसतं आहे, ट्रायपॉडला जो मोबाईल लावला आहे त्याच्याने. आणि नंतर जे बाकीचे जे शॉर्ट्स घेते ना मी आजूबाजूचे, ते दुसऱ्या मोबाईलने घेते. पहिले कांदे भाजून घेतले. नंतर इथं टोमॅटो आणि मिरची भाजायला टाकली. तर आम्ही मिरची काढून घेतली, कारण की त्याच्यात जर ऑइल टाकलं असतं ना तर जास्तच धूळ झाली असते म्हणून. आणि आपल्या भाषेत खकाना म्हणतात त्याला. त्याच्यामुळे नंतर मग ते टोमॅटोमध्ये ऑइल टाकून त्यांनाही चांगले भाजून घेतले. नंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कारण की जास्त घेतलं नाही, कारण मला इथं अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची होती म्हणून. तर नंतर इथे बघू शकता हे खोबरंही आपण भाजून घेतो आहे. खोबऱ्याचं कीस जे केलं होतं ना ते. अशा प्रकारे सगळं जे वाटण आपल्याला बनवायचं आहे त्याचं पूर्ण प्रकारे आपली जी म्हणजे वाटणची जी रेसिपी ना ती रेडी झालेली. आता बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आधी मी कांदे टाकून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो, मिरची आणि त्याच्यामध्येच परत ते खोबऱ्याचं जे कीस होतं ते टाकून घेतलं आहे. नंतर याच्यात काजू करी करायची आहे, त्याच्यामुळे थोडे काजू आम्ही काढून ठेवले होते, जेणेकरून ती ग्रेव्हीला टेक्स्चर चांगलं येईल म्हणून. नंतर मग इथे कोथिंबीर टाकली आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे आणि थोडं नॉर्मली एकदम थोडं पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग इथे आम्ही मिक्सरमध्ये ना त्याला चांगलं फिरवून घेतलेलं आहे. तोपर्यंत मग इकडे आम्हाला राईस करायचा होता. सो इथे बघा राईस लावून दिला आहे आम्ही. कुकरमध्ये पाणी टाकून गरम पाणी टाकलं होतं. सो त्याच्यामध्ये नमक टाकून, ऑइल टाकून आणि निंबू पिळून घेतला आहे. निंबू पिळल्यामुळे ना राईस पांढरा शुभ्रही दिसतो आणि एकदम मोकळाही होतो. सो इथं लगेच तांदूळ तांदूळ धुतल्यानंतर इकडे पाणी तर उकळलेलंच होतं. सो तो तांदूळ ॲड करून दिला आहे. नंतर झाकण लावून त्याचं शिजू दिलं आहे. त्याच्यानंतर मग लगेच आपण इकडे बघू शकता जे काजू आहेत ना ते आम्ही ना भिजवून ठेवलेले होते. बघू शकता इथं. सो त्याला आहे ना थोडंसं ऑइलमध्ये फ्राय करून घेतलं आहे. तो फ्राय करायला. आणि इकडे आपली ग्रेव्ही ना ती पण रेडी झालेली होती. बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे तिला. आम्ही ते काजू भाजून तर घेतले, पण ते ना थोडे जास्तच भाजले गेले होते. नंतर मग इकडे बघू शकता पॅन घेतला. पॅनमध्ये आधी ऑइल टाकलं. ऑइल टाकल्यानंतर जिरं, मोहरी आणि नंतर जी अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ना, जिंजर गार्लिक पेस्ट, ती ॲड केली. नंतर जो आपण वाटण केलं होतं ना, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर वगैरे, नंतर खोबऱ्याचं कीस, ते आपण टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मिक्स केल्यानंतर थोडं 1-2 मिनटं त्याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे, जेणेकरून ते सगळ्याकडून भाजलं जाईल असं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बघू शकता इथं मी चटणी ॲड करून घेते. नंतर मसाला ॲड करते. हळद स्किप केली आहे. हळद आम्ही टाकलेली नाही आहे. हळद टाकल्यामुळे ना त्याचा कलर आहे ना जास्त जसा पिवळा झाला असता, त्याच्यामुळे आम्ही हळद स्किप केली आहे. फक्त मसाला आणि चटणी टाकून घेतलेली आहे. चटणी म्हणजेच मिर्च पावडर.
नंतर त्याच्यानंतर त्यालाही चांगलं 1-2 मिनटं असं बघू शकता मस्तपैकी परतून घेतलेलं आहे. नंतर आहे ना ते मिक्सरमध्ये जे आपण वाटण केलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून तेही गरम पाणी ॲड केलेलं आहे. नॉर्मली एकदम थोडंच केलं आहे. त्याच्यानंतर मग लगेच बघू शकता 1-2 मिनटं राहू दिलं परत अजून. मग नंतर जे गरम पाणी केलेलं होतं ना ते अजून ॲड केलं आणि तुम्ही गरम पाणी जे आहे ना क्वांटिटीनुसार ॲड करू शकता की जेवढं तुम्हाला गरम पाणी म्हणजे गरम पाणी जसं की आता तुम्हाला किती पातळ हवी आहे भाजी किंवा त्याचं टेक्स्चर कसं पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये नमक ॲड करून घेतलं चवीनुसार. नंतर जे आम्ही काजू भाजले होते ना बघू शकता तुम्ही इथं की ते काजू जे आहेत ना ते जास्तच भाजले गेले आहेत म्हणून मग ते ॲड करून घेतले. त्याच्यानंतर अजून आम्हाला आहे ना जास्तच टेक्स्चर म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ती जास्तच थिक वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही थोडं अजून पाणी ॲड केलं आहे कारण की ते शिजेल ना थोडा वेळ तर शिजल्यामुळे ना जास्तच एकदमच जास्त थिक होऊन जाईल त्याच्यामुळे. नंतर मग इथं बघू शकता ते झालं आहे. त्याच्यानंतर परत इथं मी कोथिंबीर ॲड करून घेते. सो कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर परत याला 1 ते 2 मिनटं मी असं शिजू दिलं आहे जेणेकरून जे ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ना ते छान होईल. सो फायनली इथं आपली जी भाजी ना ती रेडी झालेली भाजी म्हणजेच की काजू करी जी आहे ना ग्रेव्ही ती रेडी झालेली. बघू शकता तुम्ही किती छान असं मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे आणि टेक्स्चरही बघू शकता एकदम ठीक आहे जेणेकरून की खायलाही एकदम मजा वाटेल असं आहे. त्याच्यानंतर ही जी भाजी आहे ती मी शॉर्ट्स व्हिडिओ करते ना ते दाखवण्यासाठी ना मी तिला एका पातेलीमध्ये काढून घेतली आहे. सो फायनली आपली जी रेसिपी ती कंप्लीट झाली आहे. त्याच्यानंतर मग इकडे बघू शकता मी कणिक मळून घेतली होती पोळ्यांसाठी आणि इकडे राईसही आपला झाला होता. मग इकडे आईंना मी सांगत होती की थोडंसं व्हिडिओकडे बघा म्हणून. नंतर मग इकडे निधू बघू शकता. निधू तर किचनमध्ये येते आणि किचन ट्रॉल्यांमधून एक वस्तू काढून नेते आणि ते किचनचं कितीही व्यवस्थित ठेवलं ना तर ते तसं राहतच नाही. त्याच्यानंतर मग इकडे मी पोळ्या करायला लागली होती. सो बघू शकता इथं माझा व्हिडिओ घेतला होता आईंनी पोळ्या करताना. सो मी अशा प्रकारे पोळ्या करून घेतल्या होत्या बघू शकता तुम्ही इथे. आणि जर तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायचे असतील ना तर मी जास्त म्हणजे रेसिपी जी मी टाकेल ना ती रेसिपीच राहील जास्त. बाकी जे शॉर्ट्स राहतील ते एकदम थोडे असतील जेणेकरून की कारण जास्त वेळ पण राहत नाही. मी सकाळी उठते, सकाळी उठून लगेच ड्युटीला जाते, सायंकाळी येते, सायंकाळी आल्यानंतर जेवणाची वेळ झालेली असते. सो फायनली इथे बघू शकता जो ताट आहे जेवणाचा तो रेडी केलेला होता. मस्त अशी काजू करी, नंतर लिंबू लावला होता, पोळी, पापड आणि राईस. आणि इकडे निधू बघू शकता तिला आहे ना आम्ही भरवतो ना आमच्या हाताने तर तिला ती आवडत नाही. तिला आहे ना स्वतःच्याच हाताने खायला आवडतं. सर ती बघू शकता मस्तपैकी अशी खात होती आणि सांगत होती की छान झालं आहे म्हणून. नंतर इकडे आम्ही जेवणं करत होतो आणि तिने बघा कुकर घेतला आणि कुकरमध्ये पूर्ण साईडने ती राईस काढत होती आणि तो राईस त्या चमचा जो घेतला ना तो चमचानेच ती राईस खात होती. बघू शकता अशा प्रकारे तिच्या इथं मस्त्या चालू होत्या. आणि परत ती माझा मोबाईल मागत होती की मला दे म्हणून. सो आमचे जेवणं वगैरे झाले, सगळं आवरलं गेलं. मग आई तिला थोडा वेळ बाहेर घेऊन जात होते, बाहेर म्हणजे खाली. सो आजसाठी एवढंच आणि माझ्या व्लॉगला सबस्क्राईब